वॉर्ड 92चा शिवसेना अधिकृत उमेदवार हाजी सालीन कुरेशीवर चाकू हल्ला झालेला आहे। बांद्रा इथल्या ज्ञानेश्वर नगर इथं हा हल्ला झालाय। प्रचारातच अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे। पोटात चाकू मारल्याची प्राथमिक माहिती मिळते। तर हाजी सालीन कुरेशी यांच्यावर सध्या महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून अपडेट जाणून घेऊया। सूरज, मुंबईत शिंदे सेनेच्या उमेदवारावर चाकू हल्ला झाल्याचं समजतंय, काय अपडेट्स आहेत? सध्या त्यांची स्थिती कशी आहे? सध्या त्यांच्यावरती बँड्रा येथे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। महात्मा गांधी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। तर जेव्हा प्रचार सुरू होता त्या प्रचारातच अज्ञात इसम आले आणि त्यांनी त्यांच्या पोटामध्ये चाकू जो मारलेला आहे अशी पोलिसांनी प्राथमिक माहिती दिलेली आहे। वॉर्ड क्रमांक 92चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हे आहेत हाजी सालीन कुरेशी यांच्यावरती अज्ञात इसमांनी हल्ला केलेला आहे। पोलीस जे आहे ते प्राथमिक चौकशी करत आहेत की हा जो हल्ला झालेला आहे तो राजकीय वैमन असून झालेला आहे की कुठलं वेगळं कारण आहे असा अधिक तपास जो आहे तो पोलीस करत आहेत। आणि सध्या त्यांच्यावरती महात्मा गांधी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणि डॉक्टरांकडून अशी माहिती सांगण्यात आली की त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र पोटात चाकू मारल्यामुळे मोठ्या प्रमाणात धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय शिंदे सेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर चाकू हल्ला झालेला आहे। सध्या त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि पोलीस या संदर्भात अधिकचा तपास करतायत। हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आलेला आहे, कुणी केलेला आहे या संदर्भातले कोणतेही अपडेट समोर आलेले नाहीयेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।